या जगात संकट येतात, दुःख येतात, पण जेव्हा श्रद्धेचं आणि भक्तीचं दीप मनात तेवतं तेव्हा अंधार कितीही घनदाट असो तो विरतोच. अशीच श्रद्धा होती अक्कलकोटचे महासिद्ध पुरुष श्री स्वामी समर्थ महाराजांवर. स्वामी समर्थ एक अवतारी पुरुष, जे केवळ भक्तांच्या बोलण्याआधीच त्यांच्या अंतकरणातील भावना ओळखतात, ज्यांच्या कृपाप्रसादाने हजारो दुःखी जीवांना मार्ग मिळाला. आज मी आपल्यासमोर एक अशीच कथा घेऊन आलो आहे, जी फक्त कथा नाही, तर ती आहे श्रद्धेचा अनुभव. एक अशा भक्ताची गोष्ट ज्याच्या नजरेत अश्रू होते, पण मनात स्वामी होते. कथेचं नाव आहे श्रद्धेचा दिवा. ही कथा आहे प्रेमाची, त्यागाची आणि स्वामी समर्थांच्या चमत्कारी कृपेची. गणू हा एका छोट्याशा गावात शेती करणारा गरीब शेतकरी. त्यांचं एकच स्वप्न आपल्या आईला बरी करायचं. डॉक्टर म्हणाले होते, औषध चालू ठेवा, पण काही विशेष उपयोग नाही. आता फक्त एखादा चमत्कारच उपयोगी पडेल. गणू रोज आईला औषध द्यायचा, पण मनात खोल कुठेतरी एकच विचार, स्वामी समर्थांजवळ जायचं आहे. एका सकाळी तो आईला म्हणाला, आई, आता डॉक्टर नको, मी तुला स्वामी समर्थांजवळ घेऊन जाणार आहे. आई म्हणाली, बाळा, आपण गरीब, एवढं अंतर आणि खर्च. गणू म्हणाला, आई, मी काहीही करून स्वामींना भेटीन, तेच शेवटचा आशेचा दिवा आहेत. गणू आईला खांद्यावर उचलतो आणि अक्कलकोटच्या दिशेने निघतो. उन्हातानात पाय फाटले, शरीर थकलं, पण श्रद्धेचं बळ होतं. तिसऱ्या दिवशी अक्कलकोटच्या मंदिरात पोचतो. स्वामींच्या समाधीपुढे हात जोडून बसतो. डोळ्यातून अश्रू वाहतात. तो म्हणतो, स्वामी, मी फक्त एवढंच मागतो, माझ्या आईला बरं करा. मी कुठं काही मागितलं नाही कधी, फक्त हेच मागणं आहे. तेवढ्यात त्याच्या मनात शांतता पसरते. एका वृद्ध ब्रह्मचारी स्वरूपात एक साधू येतो. हातात तांब्याचं पाणी आणि काही औषधी पानं. तो म्हणतो, हे पाणी आईला दे. स्वामी म्हणाले आहेत, तू श्रद्धा ठेवलीस म्हणून ते पाणी अमृत ठरेल. गणू अवाक होतो. पाणी देतो. काही तासात आई उठून बसते. चेहऱ्यावर तेज, तब्येत बरी वाटते. गणू डोळे भरून पाहतो. समाधीच्या समोर एक तेजस्वी स्वरूप दिसतं आणि हळूहळू नाहीसे होतं. शेवटी गणू आजही म्हणतो, मी देव पाहिला आहे. त्यांनी पांढऱ्या दाढीचं रूप घेतलं होतं आणि नाव होतं स्वामी समर्थ. शिकवण अशी आहे मित्रांनो, शुद्ध श्रद्धा आणि प्रेम असलं की देव आपल्या रूपातच भेटतो. स्वामी समर्थ फक्त मंदिरात नाहीत, ते आपल्या मनात, कर्मात आणि भावनेत आहेत.